सर्वांना सलाम. देव आपल्या मंडळीत उभा आहे, प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, तू मंडळीत उपस्थित आहे हा आमचा दृढ विश्वास आहे. आजच्या प्रभात फेरीच्या द्वारे तू आम्हाला तो आशीर्वाद दिलास म्हणून आम्ही आभार मानतो. आणि आता प्रार्थनापूर्वक प्रभू तुझ्या चरणापाशी येऊन सुमधुर गीतांचा हा गजर आम्ही तुला सादर करतो. देवबापा, आजच्या उपासनेद्वारे तुझं गौरव होऊ दे, तुझी स्तुती आराधना होऊ दे. गीत गायनाची सेवा करत असताना क्वायरला तुझी कृपा आणि अनुग्रह दे. यासोबतच आम्ही सर्व मंडळी देवबापा मोकळ्या मनाने खुल्या आवाजाने प्रभू तुझी स्तुती करू, ती तुला मान्य असो. आमच्या प्रार्थना विनंत्या रदबदल्या तुझ्यासमोर सादर हो. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व आम्ही जाणतो व यरुशलेमेमध्ये ख्रिस्ता तुझा जो जयोत्सवाने प्रवेश झाला त्याचं स्मरण आम्ही करतो व त्याचा हा घटनाक्रम आमच्या समोर असताना पुन्हा एक वार देवबापा तुला आळवतो. आजच्या उपासनेद्वारे दयाळू देवबापा तुझं गौरव होऊ दे. आम्हा सगळ्यांना तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे व या सर्वस्वाच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी क्वायरला पुन्हा एक वार विनंती करेन, आपण पुढे येऊन गीत गायनाची सेवा करावी. सोबतच आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घोषणा देऊन जोरदारपणे आपण घोषणा देऊन आजच्या गीत गायनाच्या सेवेला आपण सुरुवात करावी. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेस आपण स्तुती आराधनेला सुरुवात करतो, त्याआधी आपण घोषणा देऊया सर्व मिळून. ठीक आहे. होसान्ना होसान्ना शिंगरावरच्या राजाला, होसान्ना होसान्ना शिंगरावरच्या राजाला. प्रभूच्या नावाने येणारा राजा, धन्यवादित असो, प्रभूच्या नावाने येणारा राजा. धन्यवादित असो. बोलो बोलो यीशु मसीह की जय. बोलो बोलो यीशु मसीह की जय. गीत नंबर 21 यावेळेस आपण सर्व मिळून गाऊया. हालेलुया हालेलुया, धन्य प्रभूला हर्ष भरे मिळून या स्तवू येशूला. गीत नंबर 21.
259 परमपिता की हम स्तुति गाएं, वही है जो बचाता हमें। 259 गीत नंबर। गीत नंबर 185 यावेळेस आपण गाऊया. विजय संगीत गीत नंबर 185. वरते प्रभूच्या भोवती हजारो लेकरे, हर्षाने उभी राहती ती गाती सुस्वरे.
गीत नंबर 187 यावेळेस आपण गाऊया. होसान्ना होसान्ना शिंगरावरच्या राजाला. गीत नंबर 187. मी विनंती करतो पाडवी अंकल आमच्यासोबत हे गीत गाण्यासाठी येतील.
रे सरसावनिया सुसज्ज भेटू येशुराया अर्जुनी बदली होसाना शाले माच्या राजाला होसाना होसाना दाविद पुत्राला होसाना प्रभु नामे आराधन्य दाविद पुत्राला होसाना प्रभु नामे आराधन्य ऊर्ध्वलोकी होसाना शाले माच्या राजाला होसाना 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 सियोन कन्ये राज तुझा राज करी तो भेट दयाला सियोन कन्ये राज तुझा राज करी तो भेट दयाला जय दे प्रभु येशूला शाले माच्या राजाला होसाना 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 तोची जगाचा उद्धारण कुमारिकेचा तोची बालक तोची जगाचा उद्धारक कुमारिकेचा तोची बालक ख्रिस्ताला शाले माच्या राजाला होसाना विकरावरच्या राजाला यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहू. गीत नंबर 278. मोठ्या आवाजात आपण हे गीत गाणार आहोत. उंच स्वरांनी आपण प्रभूची स्तुती करूया आणि येणाऱ्या आमच्या प्रभू राजाला आपण वंदन करूया. देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है, आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसी शान से मसीह आ रहा है. गीत नंबर 278 आपण गात आहोत. देखो कोई आ रहा है कैसा जलवा मसीह आ रहा है आंखें अपनी उठा कर तो देखो कैसे शान से मसीह आ रहा है देखो देखो कोई आ रहा है कैसा जलवा मसीह आ रहा है आंखें अपनी उठा कर तो देखो कैसे शान से मसीह आ रहा है वो भी कैसी सवारी है देखो आसमां की बेदारी तो देखो वो भी कैसी सवारी है देखो आसमां की बेदारी तो देखो बाजे बजते हैं
नहीं है वो कांटों का सेहरा, वो तो पहने है दूल्हे का सेहरा। अब नहीं है वो कांटों का सेहरा, वो तो पहने है दूल्हे का सेहरा। जिंदगी से बदन कैसी प्यारी दुल्हन, जिंदगी से बदन कैसी प्यारी दुल्हन, जिसको लेने दूल्हा आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। वहाँ सूरज न चांद न कोई, अब तो मुर्दे पड़े हैं न कोई। वहाँ सूरज न चांद न कोई, अब तो मुर्दे पड़े हैं न कोई। हम सब करते हैं और कांपते हैं, हम सब करते हैं और कांपते हैं, न्याय करने मसीह आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। यह दुनिया हमारी मिटेगी, एक नई दुनिया फिर से बसेगी। यह दुनिया हमारी मिटेगी, एक नई दुनिया फिर से बसेगी। सब नया होगा, जग नया होगा, सब नया होगा, जग नया होगा। राज करने मसीह आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। देखो देखो कोई आ रहा है, कैसा जलवा मसीह आ रहा है। आंखें अपनी उठा कर तो देखो, कैसे शान से मसीह आ रहा है। कैसे शान से मसीह आ रहा है, कैसे शान से मसीह आ रहा है। बसूया आपण. बरं, पुढे जागा आहे. कृपा करून इकडं डाव्या बाजूला पुष्कळ जागा आहे. जे दारात आहेत आपणाला विनंती करतो आपण पुढे येऊन बसा. सोबतच सन्मान्य लोंढे पाळक साहेब आपणालाही विनंती आहे, कृपा करून आपण पुढे यावत. या आपण प्रार्थना करूया. हे दयाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आजचा हा प्रसंग केवळ प्रसंग नव्हे, तर आमच्या विश्वासाला बळकटी देणारा व आमचं जीवन तुझ्यामध्ये स्थिर करणारा असा आहे. यरुशलेमेमध्ये मोठ्या उत्साहाने तुझं स्वागत झालं आमच्या अंतकरणात. त्याच उत्साहाने प्रभू आम्ही स्वागत करतो, तुझ्या नावाला आळवितो आणि तुझं नाव उंच करीतो. आजच्या भक्तीमध्ये केवळ तुझं गौरव हो, तुझ्या नावाचा मान सन्मान असो. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आज सकाळी स्तोत्रसंहितेचं वाचन करण्यासाठी आपण स्तोत्रसंहिता 92 हे काढूया. साम नंबर 92. देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती यामध्ये आहे आणि शब्दात दिवशी गावयाचं हे संगीत स्तोत्र असल्या कारणाने आपण स्तोत्र 92 ह्याचं आळीपाळीने वाचन करणार आहोत. जर आपल्या सगळ्यांना मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहू.
परमेश्वराला सन्मान देऊ आणि स्तोत्र 92 याचं आळीपाळीने वाचन करू. पहिलं वचन मी वाचतो, दुसरं वचन मंडळी कृपा करून आपण वाचावं. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे. हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. दशतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, पहा, तुझे वैरी पहा, तुझे वैरी नाश पावतील, सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत. माझ्यावर उठलेल्यांच्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. पंधरावं वचन एकत्र वाचू. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. उभे असताना आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आम्ही मध्यस्थी करूया, परमेश्वराला आळवूया. आपले नित्य प्रार्थना विषय आपल्या प्रभूसमोर ठेवत असताना आजारी प्रियजनांची देखील आपण आठवण करूया. सोबतच SAMच्या या सेवा कार्याला प्रभुदेव बाप आशीर्वादित करत आहे. सर्व सन्मान्य पदाधिकारी वर्गासाठी आपण प्रार्थना करूया. मान्य अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्व प्रियांसाठी प्रभूची कृपा मागत असताना प्रियजन हो, या पवित्र सप्ताहामध्ये आपण आलेलो आहोत आणि या सप्ताहभरात होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा, आपल्या नियोजित सन्माननीय वक्त्या, त्यांचं आपल्याकडे येणं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सोबतच आज विशेष प्रार्थना आपण खुशी चांदेकर या छोट्या बालिकेसाठी प्रार्थना करूया. खुशीला देबाप आरोग्य देव यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. सोबतच सांगायला आनंद वाटतो, आपल्या मंडळीचे सिनियर पाळक सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब यांना काल डायस्प्रिंग युनिव्हर्सिटी ऑफ रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे त्यांच्या संपूर्ण सेवा कार्याचा आढावा घेत डॉक्टरेट ही पदवी औरंगाबाद या ठिकाणी देण्यात आली. सन्मान्य रेव्हरंड राजीव यंगड पाळक साहेब यांच्या सेवा कार्याच्या आणि त्यांच्या या डायस्प्रिंग युनिव्हर्सिटीच्या कार्याच्या सेवाच्या द्वारे पाळक साहेबांना डायरेक्टर ऑफ ख्रिश्चन मिनिस्ट्रीज या सेवा कार्याच्या द्वारे सन्मानित केलेलं आहे. आपण त्यांच्या या सेवा कार्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊ. पाळक साहेब, आपली सेवा देवबाप आशीर्वादित करो व या सर्व सेवा कार्याला
प्रभू देवबाप अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. त्यांच्यासाठी देखील आपण विशेष प्रार्थना करूया सप्ताहभराच्या कार्यक्रमांसाठी. आणि सोबतच प्रियांनो, सुंदरशा या पवित्र मंदिरात आपण आहोत आणि आजच्या झावळ्याच्या रविवारचं महत्त्व जाणत ज्या आमच्या प्रिय शिक्षिकेंनी आणि तरुण संघाच्या लेकरांनी सुंदरशा झावळ्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, आपण सगळ्यांची प्रार्थनेत आठवण करू. या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. हे सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करीतो, कारण की प्रभू तू दयाळू आहेस. तुझी दया ही फार मोठी आणि अपरंपार अशी आहे. प्रिय प्रभू, तुझ्या कृपेने तू आम्हाला चालवतोस. आम्ही मानव आहोत आणि मानव असताना आमची प्रकृती तू जाणतो, परंतु देवबापा तू आमच्या जीवनाकडे फार बारीक लक्ष देऊ नये. आम्हाला काय हवं आहे ते तू देतोच, परंतु परमेश्वरा तुझा आत्मिक अन्न देऊन तो आम्हाला नेहमीच भरत असतो. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला सहाय्य करत असतो. आणि देवबापा, या तुझ्या महान कृपेला आम्ही कसं आळवू. प्रिय देवबापा, आजच्या या सकाळी आम्ही देवबापा 2000 वर्षापूर्वीच्या त्या घटनेकडे लक्ष देतो. ख्रिस्ताचं किती आनंदाने स्वागत झालं असणार आहे. लोक इतके आनंदात होते की त्यांनी डहाळ्या आणि आपली वस्त्र रस्त्यावरती पसरली. लहान लेकरांनी तर होसान्नाचा गजर केला आणि लोक मोठ्या जल्लोषाने तुझ्याकडे आले. प्रिय प्रभू, आमचा ख्रिस्त नम्र आहे आणि तू नम्र असल्यामुळेच शिंगरावरती बसून आला, कारण की शिंग्र हे नम्रतेचं प्रतीक असतात. आणि तीच नम्रता ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला दाखवली. आणि ख्रिस्ताचा हा विजयी जल्लोषाचा जो प्रवेश आहे त्याचा एक भाग होण्याची कृपा आज सकाळी देवबापा आम्हाला दिलीस. छानशा या प्रभात फेरीच्या द्वारे आमच्या मनाला स्फूर्ती आलेली आहे. एक नवं प्रोत्साहन देवबापा त्याद्वारे तू आम्हाला दिलंस, त्यासाठी आभार मानतो. आजच्या या सकाळी पुन्हा एक वार संपूर्ण मनाने, जीवाने, अंतकरणाने आणि संपूर्ण शक्तीने देवबापा तुझ्यावरती प्रीती करीत तुला कसं आळवावं, तुला कसं स्तवावं, देवबापा तुझं नाव कसं उंच करावं. देवबापा, आमच्या या सर्व युनिटसाठी आभार मानतो. सुंदरशी गीत गायनाची सेवा क्वायर तरुण संघाच्या द्वारे, महिला मंडळाच्या द्वारे, संडे स्कूलच्या द्वारे देवबापा होत आहे. एवढंच नव्हे तर देवबापा, पडद्याच्या मागे कितीतरी प्रियजन या सुंदरशा सणाच्या दिवसांमध्ये आपलं सेवा कार्य करत आहे. सर्वांची नावं घेणं जरी प्रभू अवघड असलं तरी तू परमेश्वरा प्रत्येकाला जाणतोस आणि तुझ्याकडे प्रत्येकाच्या सेवेचा वाटा आहे. आणि म्हणूनच देवबापा तू त्यांच्या सेवेचा वाटा त्यांना देशील हा आमचा दृढ विश्वास आहे. आणि याच आनंदाने देवबापा आजच्या रविवारच्या उपासनेत आम्ही तुझ्या चरणापाशी येतो, तुझी कृपा आणि अनुग्रह मागतो. व आजचा तुझा पवित्र निरोप जो आमच्यासाठी आहे, जो तो आम्हासाठी राखून ठेवलेला आहे, जो तुझ्या पवित्र आत्म्याकरवी तू आम्हाला कळवतोस, तो देवबापा ऐकण्यासाठी तयार आणि सज्ज झालेलो असताना प्रति रविवारी प्रभू तुला आळवतो. या रविवारी देखील आम्ही तुझ्याकडे मध्यस्थी करीत आहोत. विनंती आणि प्रार्थना रदबदल्या परमेश्वरा तुझ्या चरणापाशी करत आहोत, कारण की प्रभू हा सप्ताह एक पवित्र सप्ताह म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. पॅशन वीक म्हणून जरी आम्ही याला संबोधित असलो तरी देवबापा मंडळीतल्या अनेकांच्या उपवास आणि प्रार्थना, मंडळीतल्या प्रत्येक सभासदाचं तुझ्यासमोर गुडघे टेकून बसणं आणि पवित्र शास्त्र वाचन करणं हे तुला ठाऊक आहे. आणि म्हणूनच देवबापा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील या सणाचा भाग होण्याची कृपा येथे बसलेल्या तू आम्हा सगळ्यांना दिलीस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करीतो. तुझं नाव देवबापा आम्ही उंच करतो, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो, कारण की प्रभू ही सकाळ तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला दिली. दयाळू देवबापा, एसएमच्या सेवा कार्याला तू आशीर्वादित करीत आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या माननीय अध्यक्षा, आमचे माननीय कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त, विविध पदांवरती सेवा करणारे आमचे सर्व पदाधिकारी, परमेश्वर पित्या संस्थेच्या उन्नतीसाठी अहोरात्र हे प्रियजन झटत आहे. एवढंच नव्हे तर विविध कार्य त्यांनी हाती घेतलेले असताना शॉपिंगचं बांधकाम, शेतीवाडीमध्ये होत असलेली सेवा आणि सोबतच धुळे स्थित असलेल्या शाळेच्या बांधकामासाठी व सेलिमपूर स्थित असलेल्या चर्चच्या नूतनीकरणाच्या व वाढवण्याच्या या सेवा कार्याला देवबापा तू आशीर्वादित कर. हे सेवा कार्य आशीर्वादित होऊ दे व याचा आशीर्वाद तू आम्हा सगळ्यांना दे, कारण की प्रभू परमेश्वरा येणाऱ्या पिढीसाठी ही एक साक्ष असणार आहे व संस्थेच्या उन्नतीसाठी त्याद्वारे एक सेवेचं मोठं माध्यम तयार होणार आहे. आणि म्हणूनच देवबापा त्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आमच्या पदाधिकारी वर्गाला तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे व त्यांचं हे सेवा कार्य खूप आशीर्वादाचं कर. सोबतच आत्मिक रीतीने
मंडळीतल्या प्रत्येक सभासदाची बांधणी तुझ्यामध्ये करीत आहे. त्यासाठी दे बापा चांगले वक्ते बोलवून त्यांच्याकडून तुझ्या पवित्र वचनाची फोड, तुझ्या पवित्र वचनाचं स्पष्टीकरण आम्हाला मिळत आहे. आणि म्हणूनच दे बापा या सप्ताहामध्ये जे आमचे पाळक बंधू आणि सोबतच जे आमच्या सन्माननीय वक्त्या येणार आहेत, दे बापा त्यांचं येणं आशीर्वादाचं कर. त्यांच्याशी बोल व त्यांच्या करवी तो आपला पवित्र निरोप आम्हाला कळव. दे बापा आज सकाळी पुन्हा एक वार संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी, विविध क्षेत्रामध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येक प्रियजनांसाठी विश्वासाने प्रार्थना आहे. प्रभू तू त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. सोबत दे बापा आम्ही मंडळांसाठी उपकार स्तुती करतो, कारण की आज सर्वच मंडळांमध्ये प्रभात फेरी काढली गेलेली आहे. आज सर्वच मंडळांमध्ये या आजच्या दिवसापासून सप्ताहभराचे कार्यक्रम केले जाणार आहेत. मंडळीचे सर्व पाळक वर्ग, मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार, मंडळीचे सचिव आणि सर्व पंचमंडळ, विविध समित्या आणि सोशल कमिटी आणि विविध कमिट्या, दे बापा या सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील होणारे हे सर्व कार्य अतिशय आशीर्वादित होऊ दे. त्याचा लाभ आणि आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे बापा तू द्यावास असं तू होऊ दे. मंडळांमध्ये याद्वारे एक नवं चैतन्य निर्माण होऊन अनेक नव्या पिढीला प्रोत्साहना दाखल उदाहरणं दे बापा या दिवसात मिळू दे. सोबत दे बापा मंडळीच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी ज्या ज्या योजना चर्च कमिटी आखेल, ज्या ज्या योजना पाळक वर्ग प्रार्थनापूर्वक तुझ्यासमोर ठेवतील, दे बापा त्या तू आशीर्वादित कर. सोबतच आमच्या बाप्तिस्म्याच्या प्रिय लेकरांसाठी देखील प्रार्थना आहेत. या सप्ताहामध्ये दे बापा जगासमोर ते तुला स्वीकारतील व ख्रिस्तासाठी तेथून पुढे आपलं जीवन जगतील. त्यांचा विश्वास दृढ असू दे. त्यांच्या विश्वासामध्ये तू त्यांना बळकट कर आणि ज्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या आहे त्या त्यांच्या अंतःकरणात सदैव असू दे व वाईटापासून रक्षण करून ख्रिस्तासाठी सदैव उभं राहण्यास होणाऱ्या या दिवसातल्या परीक्षा आणि बाप्तिस्मा विधीला देखील प्रभू तू आशीर्वादित कर. महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, क्वायर या सगळ्या सेवा कार्याला दे बापा आम्ही तुझ्या हाती देतो. या सर्व प्रिय सेवकांचं सेवा कार्य प्रभू आशीर्वादित कर. संडे स्कूलचे शिक्षक मोठ्या मेहनतीने प्रभू तुझं गौरवी सेवा कार्य करीत आहे, ते तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबत दे बापा आम्ही शाळेसाठी मोठ्या विश्वासाने मागतो. शाळेचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. या दिवसात होणाऱ्या परीक्षा त्या देखील दे बापा आशीर्वादाच्या आशा होऊ दे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास आता त्यांना गिरवायचा आहे. सोबतच वाढत्या उन्हामध्ये प्रत्येक लेकराचं आरोग्य चांगलं असावं अशी विनंती दे बापा तुझ्या चरणापाशी करतो. शिक्षक जे मोठ्या मेहनतीने कष्ट करीत आहे त्यांच्या मेहनतीला प्रभू तू यश दे. सोबत दे बापा आमची प्रार्थना सर्व प्राचार्यांसाठी असणार आहे. शाळेचं व्यवस्थापन मोठं आहे आणि हे सर्व व्यवस्थापन अतिशय चांगल्या रीतीने आमचे सर्व प्राचार्य करीत आहे. त्यांना तुझी कृपा दे. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम यांना तू सांभाळ, आपला अनुग्रह दे. सोबतच दे बापा आम्ही सर्व पर्यवेक्षकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नित्य नेमाने तुझ्याकडे मागत आहोत, आजही मागतो. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. जे विद्यार्थी आमच्याकडे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पाड व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे त्यांच्या आनंदाचा भाग असा असू दे. सोबतच दे बापा वसतिगृहाच्या सेवेला आम्ही पुन्हा एक वार तुझ्या समोर ठेवतो. वसतिगृहाची सेवा खूप आशीर्वादित आहे. दे बापा अहोरात्र प्रियजन त्याच्यामध्ये सेवा करत आहे. कंटाळा न करता अतिशय आनंदाने, अतिशय विश्वासाने दे बापा हे सेवा कार्य हे प्रियजन करीत आहे. या सर्व प्रियजनांचं सेवा कार्य दे बापा तू आशीर्वादित कर. अनेक वेळेला त्यांची सेवा पडद्याच्या मागे आहे, परंतु प्रभू तू त्यांचं सेवा कार्य जाणतो. म्हणून आमच्या सर्वच हॉस्टेल्सला, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, बॉयज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, जिल्ह्यामध्ये असलेले, तालुक्यात असलेले सर्व वसतिगृह दे बापा ते आशीर्वादित असावेत. विद्यार्थ्यांना चांगलं आरोग्य असावं. विद्यार्थ्यांचं जे सर्व प्रकारच्या सुखसोयीने अभ्यासासाठी सज्ज असावं असं तू कर. सोबत दे बापा आमची प्रार्थना सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्यासाठी आहे. सेंट्रल ऑफिसचं सेवा कार्य आशीर्वादित कर. तेथे सेवा करणाऱ्या प्रत्येक बंधूला तुझी कृपा आणि अनुग्रह दे. सोबत दे बापा बाहेरगावी शिकणारी जी आमची लेकरं आहे, प्रिय भारत देशामध्ये देखील आहे, अशा सर्व लेकरांची आम्ही आठवण करतो. प्रत्येकाचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर व एक चांगली शिक्षित पिढी प्रभू तू आम्हाला दिलेली आहे आणि या पिढीकडून दे बापाला आम्हाला खूप आशा आहे, खूप विश्वास आहे. आणि म्हणून दे बापा आमच्या लेकरांना तुझी कृपा दे. त्यांचं शैक्षणिक जीवन आशीर्वादित कर. मंडळी नित्य नेमाने त्यांच्यासाठी प्रार्थना करते. आम्ही बंधू जोशुआ, बंधू अभिषेक यांची आठवण करतो.
परदेशातलं त्यांचं वास्तव्य आणि शिक्षण प्रभू तू आशीर्वादित कर. सोबतच जी लेकरं देवबापा जॉब करत आहे त्यांच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू मंडळीतली ही तरुण लेकरं त्यांचं सेवा कार्य आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःला सिद्ध करून जगाच्या या धावपळीमध्ये पुढे जात असताना नेहमीच तू त्यांनाही यशवंत कर. सोबत देवबापा आम्ही डॉक्टर आणि नर्सेससाठी विश्वासाने प्रार्थना करतो. त्यांचं वैद्यकीय सेवा कार्य आशीर्वादित कर. मंडळीत असलेले सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेस अहोरात्र कष्ट करतात. या उष्माघाताच्या प्रकारामध्ये वाढत्या उन्हामध्ये जाणं येणं आहे, रुग्णांची काळजी घेणं आहे. प्रभू हे कार्य मोठं आहे. ते करत असताना तू त्यांना शक्ती दे, कारण ते देखील प्रभू तुझ्याकडे कृपा मागत आहे. प्रत्येकाला आरोग्य दे. पोलीस दलाच्या सेवेला देवबापा तू आशीर्वादित कर. उन्हातानामध्ये ड्युटी करीत असताना ह्या प्रियजनांना तू सहाय्य कर व प्रत्येकाची सेवा. सोबतच सरकारी ऑफिसेस आहे, खाजगी ऑफिसेस आहे, कोणाचे वैयक्तिक व्यवसाय आहेत, मंडळीतल्या ह्या सर्व सभासदांना सेवा करण्यासाठी लागणारी शक्ती आणि बळ तू दे. सोबत देवबापा आमच्या प्रिय भारत देशासाठी विश्वासाची प्रार्थना आहे. आमच्या देशावर तुझी कृपा अनुग्रह असू दे. आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, ज्या प्रिय महाराष्ट्रात आम्ही आहोत, आमच्या प्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ व या जिल्ह्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. आमच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांसाठी या दिवसांमध्ये त्यांचं होणारं व्यवस्थापन आशीर्वादित कर. उन्हापासून प्रत्येक नागरिकाचं संरक्षण होण्यासाठी शासकीय यंत्रणेला प्रभू तू चालना द्यावीस असं तू कर. कसल्याही प्रकारे पाण्याचा तुटवडा कमी पडू देऊ नये, तर दुष्काळजन्य परिस्थिती न होता प्रत्येकाचं चांगलं आरोग्य असावं यासाठी तुझी कृपा दे. सोबत देवबापा जनजीवन विस्कळीत न होता ते सुरळीत राहावं अशी ही विनंती करतो. प्रिय पित्या, आम्ही आरोग्यासाठी तुझ्याकडे मागत असताना आम्ही मालतीबाई वळवींसाठी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड यांच्यासाठी मागतो. या प्रियजनांना चांगलं आरोग्य प्रभू तू पुरीव. सोबतच प्रभू सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदेंना तुझी कृपा दे, आरोग्य तू पुरीव. राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर आहेत देवबापा, त्यांना तू आपली कृपा दे, आपलं आरोग्य त्यांना दे. सोबत लताबाई वळवी, सोबत वसंत पाडवी आणि सौ पाडवी आहेत, जयसिंग वसावे, पी डी लवणे, सुवार्ताबाई मसीदास आहेत, कामिनाबाई गायकवाड, अनुसयाबाई गायकवाड आहेत, शिला अक्का बन्साली आहेत. प्रिय परमेश्वरा, या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य लाभू दे, चांगली कृपा लाभू दे. अरे प्रिय देवबापा, मंडळीतल्या या आजारी प्रियजनांना बरं वाटून एक नवी साक्ष निर्माण कर. जे वृद्ध वयातीत लोक आहेत त्यापैकी प्रभू आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार यांची आठवण करतो, सुशी अक्कांची आठवण करतो. या प्रियांना चांगलं आरोग्य लाभू दे. आम्ही देवबापा पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी, सोबतच लवणे आंटी, चांदेकर सिस्टर यांची आठवण करतो. चांदेकर सिस्टरांना प्रभू तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे, चांगलं आरोग्य तू पुरीव. सोबतच देवबापा श्री पी डी लवणे आहेत, शिंपी सिस्टर आहेत, त्यांच्यासाठी देवबापा आमची तुझ्या चरणापाशी प्रार्थना आहे. सोबतच देवबापा सतीश ठाकूर यांच्या आरोग्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो, तू त्यांना आपली कृपा दे. सोबत देवबापा आम्ही खुशी चांदेकरसाठी प्रार्थना करतो. खुशी या बालिकेला तुझं आरोग्य देवबापा स्वर्गीय भंडारातून दे. जे उपचार ती घेत आहे देवबापा, त्या उपचारामध्ये डॉक्टरांना तू सहाय्य कर व त्यांच्या औषधोपचाराला गुण येऊ दे व खुशीला चांगलं आरोग्य मिळावं अशी विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. सोबत देवबापा आज आम्हाला अतिशय आनंद आहे आमच्या मंडळीचे वडील पाळक आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्यासाठी. प्रभू त्यांच्या या गौरवी सेवा कार्याला नाटाने सन्मानित केलेला आहे. सोबतच डॉक्टरेट ऑफ ख्रिश्चन मिनिस्ट्रीच्या सेवा कार्याच्याद्वारे आमचे प्रिय बंधू रेव्हरंड राजीव यंगर पाळक साहेब यांच्या सेवा कार्याच्याद्वारे देवबापा तू त्यांना सन्मानित केलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना आहे पाळक साहेबांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. त्यांच्या सेवा कार्याच्याद्वारे तू आम्हा सगळ्यांना आजवर आशीर्वादित केलेला आहे. देवबापा मंडळीमध्ये 40 वर्षापेक्षा अधिक काळ पाळकीय सेवेचा प्रभू तू त्यांच्याकडून करवून घेतलास. आम्ही आंटींसाठी, त्यांच्या प्रिय लेकरांसाठी, सुनबाई, जावई, नातवंड यांच्यासाठी तुझ्याकडे मागतो. तुझी कृपा आणि अनुग्रह दे व पाळक साहेबांचं सेवा कार्य खूप आशीर्वादाचं असं होऊ दे. या सर्वस्वाच्याद्वारे प्रभू तू गौरवीला जा. सारा आदर तुला मिळू दे बापा त्यांच्या सेवा कार्याच्याद्वारे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, जे कृपादान सुवार्ता प्रचाराचं आणि सुवार्ता सांगण्याचं तू त्यांना दिलं, त्यांच्या सुवार्ता सांगण्याच्याद्वारे अनेक आत्मे आज ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहे. अनेक दौरे त्यांच्याद्वारे झाले. आम्ही त्यासाठी प्रभू तुला धन्यवाद देतो. संस्थेसाठी देवबापा त्यांचं योगदान फार मोठं असं राहिलेलं आहे. यासाठी देखील आम्ही आभार मानतो व संस्थेच्या उन्नतीसाठी
अहोरात्र ते झटलेले आहेत हे आम्हास ठाऊक आहे. दे बापा त्यांचं हे सेवा कार्य आशीर्वादित कर. मंडळीतल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करणं, प्रत्येकाला मार्गदर्शन करणं एवढंच नव्हे तर अनेक वेळेला काउन्सिलिंग करण्याच्या या सेवेद्वारे तू पाळक साहेबांचं सेवा कार्य आशीर्वादित केलंच पित्या. आम्ही पठारे पाळकांसाठी विशेष प्रार्थना करतो. वेळोवेळी लागणारं आरोग्य आपल्या स्वर्गीय भंडारातून तू त्यांना पुरी व त्यांच्या सेवा कार्याला आम्ही मंडळी म्हणून देखील दे बापा तुझ्या समोर सादर करतो. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. दयाळू दे बापा, या सप्ताहामध्ये सन्मान्य रेव्हरेंड सुशीलाबाई पांडे आमच्याकडे येतील. आम्ही रेव्हरेंड सुशीलाबाई पांडे यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. दे बापा शिक्षण देण्याचा, बायबल कॉलेजमध्ये शिकवण्याचा, सोबतच तुझं पवित्र वचन गाजवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रभू, त्यांच्याकडून आम्हाला वचनाची तहानभूक मिटणार आहे. त्यांच्याकडून आम्हाला पवित्र वचन मिळणार आहे व तू त्यांच्या कर्वी आमच्याशी बोलणार आहे. पवित्र शास्त्राचं सखोल ज्ञान प्रभू तू त्यांना दिलंस व ते आमच्या संगती वाटून घेणार आहेत. म्हणून दे बापा आमची प्रार्थना आहे त्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर व त्यांचं आमच्याकडे येणं, आमच्यासाठी वचनाची सेवा करणं, आमच्यासोबत वेळ घालवणं प्रभू आशीर्वादाचं कर. वाढत्या उन्हामध्ये मंडळीतल्या प्रत्येक सभासदाचं रक्षण कर व सर्व होणाऱ्या ज्या प्रार्थना सभा आहेत त्या दे बापा अतिशय आशीर्वादित आणि चांगल्या होऊ दे. त्यामध्ये विविध सेवा आहेत, त्या सर्व सेवा करण्यासाठी प्रत्येक युनिटला दे बापा तुझी कृपा दे. आज या सुंदरशा भवनामध्ये आम्ही बसलेलो आहोत, सुंदरशा या मंदिरामध्ये आम्ही आहोत. ज्या प्रिय शिक्षिकांनी प्रभू रात्री यासाठी कष्ट केलं, आता दे बापा त्या सगळ्यांचं नाव जरी आम्ही घेऊ शकत नाही, परंतु प्रभू तू त्यांची सेवा बघितलेली आहे. त्यांनी जो वेळ तुझ्या पवित्र मंदिरासाठी दिलेला आहे तो तू पाहिलेला आहे. आणि म्हणूनच दे बापा आमची प्रार्थना आहे त्यांचं सेवा कार्य मंडळीप्रती आशीर्वादाचं कर. सोबतच दे बापा आम्ही तरुणांसाठी आभार मानतो, त्यांच्याही सेवा कार्याला, क्वायरसाठी आभार मानतो. त्यांच्या सेवा कार्याला दे बापा तू आशीर्वादित कर व या सर्वस्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. जे दे बापा कलागुण त्यांच्या अंगी आहेत, हाती आहेत, त्यासाठी आम्ही आभार मानतो. आम्ही नूतन वर्षावळवी मॅडम, सोबतच रोहिणी टीचर आणि सोबतच दे बापा आम्ही रोजलिन टीचरसाठी प्रार्थना करतो. सोबतच दे बापा आम्ही प्रार्थना करतो दे बापा बकुळा बहिणींसाठी, त्यांचं सेवा कार्य, मिशेल आणि जी आमची तरुण संघाची लेकरं होती सगळ्यांना दे बापा तुझी कृपा दे. त्यांचं सेवा मंडळीसाठी आहे, त्यांना डेकोरेशन करण्याची जी कृपा तू दिलेली आहे ती आशीर्वादाची कर व अशीच मंडळीसाठी सेवा करून मंडळीमध्ये उन्नती देण्यासाठी प्रिय पित्या तू त्यांचा उपयोग करून घे. पुन्हा एक वार दे बापा या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सोशल कमिटी आपलं सेवा कार्य करेल. त्यांचं काम पडद्याच्या मागे आहे, परंतु तेही फार मोलाचं आहे. ते आशीर्वादाचं कर. क्वायरची गीत गायनाची सेवा, तरुण संघाची गीत गायनाची सेवा, महिला मंडळाचं गीत गायनाचं सेवा कार्य, संडे स्कूलचं गीत गायन आणि आमच्या सर्व संडे स्कूल शिक्षकांचं सेवा कार्य प्रिय पित्या हे मोठं आहे. आमची प्रार्थना आहे दे बापा आमचे सगळे युनिट अतिशय आशीर्वादित आणि चांगले चालू दे. मंडळी म्हणून एक कुटुंब जीवन जगत असताना आमच्या कुटुंबाला तुझी कृपा दे. आमच्या मंडळीरूपी कुटुंबामध्ये प्रत्येकाला तू सांभाळ व या सर्वस्वाचा आदर तुला असो, मान महिमा आणि सन्मान तुला असो. आजची उपासना देखील पित्या तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपण दान अर्पण करणार आहोत आणि हे दान अर्पण करण्यासाठी महिला मंडळ पुढे येईल, गीत गायनाची सेवा करेल. महिला मंडळाचं गीत गायन होत असताना आणलेलं दान आपण परमेश्वराच्या भांडारात अर्पण करूया.
टाळ्या वाजवा आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. महिला मंडळाची ही गीत गायनाची सेवा प्रभू आशीर्वादित करो आणि लहान लेकरांनी जसा गजर केला तो गजर प्रभू आशीर्वादाचा असा करो. महिला मंडळाच्या या सेवा कार्याला प्रभू अधिक आशीर्वादाने भरो. प्रियांनो, दानार्पणासोबतच ज्या प्रियांचे वाढदिवस आहे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. सोमवारी बहीण मनोहर व्यास, प्रकाश सुधाकर पाडवी, सौ प्रतीक्षा सुज्ञान वळवी, मंगळवारी नरेंद्र पाडवी सर, श्री अनिल वळवी, बुधवारी सौ स्नेहलता मोरे, दीक्षा नितीन वळवी, देवानंद डी सोनेरी, गुरुवारी सौ सीमा भूषण जाधव, शुक्रवारी मंगेश डी वसावे धुळे, आयुष सुरेंद्र पाडवी, उन्नती निखिल खरे, शनिवारी श्री हर्षानंद पी कालू, श्री चंद्रकांत माटे, शकुंतलाबाई पंडित, शैलेजा डॅनियल सोनेरी आणि अभिजित संजय पाडवी या प्रियांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. उपकार स्तुतीचं दान आहे सौ चित्रा एस वळवी यांच्याकडून, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. दानार्पणासाठी आणि जन्मदिवसाच्या या प्रार्थनेसाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब, आपणाला विनंती आहे की आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. आमच्या प्रेमळ आणि गौरव प्रभू, आम्ही तुला पुन्हा एक वार मनापासून धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. या पवित्र दिनी आम्ही तुझ्या पायाजवळ लीन नम्र अंतकरणाने तुला शरण येतो. तुला आम्ही उंचावितो, स्तवितो, तुझा जय जयकार करतो, कारण तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये तू असताना तू त्या यरुशलेममध्ये आम्हा मानवांच्यासाठी, आम्हा पातक्यांसाठी मराव्यास तोंड करून उघडपणे, जाहीरपणे त्या यरुशलेममध्ये तू आलास. प्रभू, त्या यरुशलेममध्ये त्या लोकांनी तुझा इतका मान सन्मान केला, आदर केला, तुझा गौरव केला. आणि प्रभू, तू म्हटलं की होऊ द्या, बालके आणि तानुले यांच्या मुखातून तुझी स्तुती व्हावी, हे तुझ्या वचनाप्रमाणे आहे. देवापा, आज आम्ही तुझी स्तुती करतो. त्या दिनी तुझं स्मरण करत असताना आज या पाम संडेच्या निमित्ताने तू आम्हा सर्वांना आशीर्वाद दे प्रभू. आणि या मंडळीमध्ये तू येऊन तुझं गौरव व्हावं म्हणून प्रभू तू आम्हा सर्वांना आज आशीर्वाद दे. आज सकाळच्या भक्ती आराधनेमध्ये तुझ्या लेकरांनी तुझं स्तवन केलेलं आहे आणि ह्या झावळ्या घेऊन प्रभू तुझा जय जयकार केलेला आहे. प्रभू, त्याहीपेक्षा स्वर्गामध्ये असंख्य दिव्यदूत अहोरात्र स्तुती करत आहेत. त्या जय घोषापेक्षाही आम्हा मानवाची मोडक्या तोडक्या शब्दातली स्तुती तुला प्रिय आहे. आणि म्हणून प्रभू, आज सकाळी भक्ती आराधना ही सर्व स्तुती तू स्वीकार. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू आम्हाला आशीर्वाद देणारा, आमच्या गरजा भागवणारा, आमचं सहाय्य करणारा, आरोग्य देणारा एवढाच तू देव नाही, तर आमच्यावर प्रेम करून आमच्यासाठी प्राण देणारा देखील तू देव आहे. प्रभू, तुझ्या त्यागाबद्दल, आम्ही तुझ्या प्रेमाबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रभू, तू कोणाचाही ऋणी राहत नाहीस. आणि देवापा, आज आम्ही तुझ्या आभार मानतो. ही प्रचिती आम्हा सर्वांना तू दिलेली आहे. प्रभू, आज या सकाळी या भक्तीमध्ये आम्ही केवळ ओठांनीच नव्हे, परंतु देवापा तुझ्या आज्ञा पाळून देखील तुझी स्तुती आम्ही करू शकतो. कारण तू म्हटलेलं आहे, जर तुमची माझ्यावर प्रीती आहे तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि म्हणून प्रभू, तू दिलेल्या आज्ञा काही अवघड नाहीत, त्या पाळाव्या आणि आम्ही आशीर्वादित व्हावं ही तुझी इच्छा आहे. तुझा आभार मानतो देवापा. जे लेकरं, जे लोक विश्वासूपणाने त्या आज्ञेचं पालन करतात, तू त्यांच्या कुटुंबाला, लेकरांना आशीर्वाद देतोस. तुझा आभार मानतो. प्रभू, ही मंडळी तू आतापर्यंत जी समृद्ध केली, आशीर्वादित केली आणि अनेक कुटुंबांवर तू आपला अनुग्रह केलेला आहे, की प्रभू या सर्वांनी तुझ्या आज्ञा पाळून आपला नियमित दशांश तुला ते अर्पण करत आहेत. तुला प्रभू अनेक प्रकारच्या देणग्या, उपकार स्तुत्या देऊन तुझं स्तवन करत आहेत. आणि म्हणून तू आकाश कपाटे उघडून लागणाऱ्या सर्व गरजा पुरवून तू आम्हाला आशीर्वादित करतो. तुझा आभार मानतो. देवापा, आज सकाळी ज्या प्रिय तुझ्या लेकरांनी हे दशांश दानार्पणामध्ये आणलेलं आहे, ज्यांनी उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे, त्या सर्वांना तू पाहतोस, जाणतोस. आम्ही प्रार्थना करतो देवापा, हे दानार्पण तुझ्या पवित्र चरणापाशी आम्ही अर्पण करत असताना तू त्याचा स्वीकार कर आणि या दानाच्याद्वारे
अनेक जीवात्म्यांचं तारण कर, अनेक पवित्र जनांच्या गरजा भागू दे आणि ज्या भांडारात जाईल ते आमचं भांडार, या मंडळीचं भांडार तू समृद्ध कर आणि होऊ दे की प्रभू याद्वारे अनेक प्रकारचे सेवा करे होऊ दे. प्रभू आज सकाळी आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या प्रिय लेकरांचे वाढदिवस आहेत या सप्ताहामध्ये त्या सर्वांवर तू प्रेम करत आहेत, त्यांना तू आशीर्वाद देणार या विश्वासाने आम्ही तुझे आभार मानतो. मागील वर्षभर तू त्यांचा प्रतिफळ केलास, तू त्यांच्याबरोबर राहिलास, आरोग्य आशीर्वाद देऊन या नवीन वर्षामध्ये त्यांचं पाऊल पडू दिलेलं आहे, तर त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. हे वर्ष या सर्व प्रियांना आशीर्वादित व्हावं आणि या वर्षामध्ये त्यांना लागणारे सुख, शांती, आनंद, सर्व प्रकारचं सौख्य लाभावं. म्हणून देवबापा, ज्यांचे नावं तुला ठाऊक आहेत आणि ज्या प्रियांचे नावं आमच्या समोर आलेले आहेत त्या सर्वांना आम्ही तुझ्या समोर ठेवतो. आम्ही रॉबिन मनोहर व्यास, प्रकाश सुधाकर पाडवी, सौ प्रतीक्षा सुज्ञान वळवी, नरेंद्र पाडवी सर, श्री अनिल वळवी, सौ स्नेहल मोरे, दीक्षा नितीन वळवी, देवानंद डी सोनेरी, सौ सीमा भूषण जाधव, मंगेश डी वसावे, आयुष सुरेंद्र पाडवी, हर्षनंद पिकालू, चंद्रकांत माटे, शकुंतलाबाई पंडित, शैलजा डॅनियल सोनेरी, अभिजित संजय पाडवी, या सर्वांचे नाव तुझ्यासमोर ठेवत आहोत. या सर्वांना तू आशीर्वाद दे, त्यांना तू दीर्घायू कर आणि देवबापा, वर्षभर नाही आयुष्यभर तुझी सेवा या सर्वांच्या हातून घडू दे. पुन्हा एक वार प्रभू, आम्ही या दानार्पणासोबत आमचं जीवन देखील तुला समर्पित करतो. तू आमच्या जीविताच्याद्वारे देखील तू गौरवला जा. या पाम संडेचा जो मुख्य विषय आणि जो संदेश तू आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, ती तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्हाला ऐकणारी कान दे, समजणारं मन दे आणि पवित्र आत्म्या तू आमचं मार्गदर्शन तुझ्या दासाच्या द्वारे तू करून घे. तुझ्या दासाला पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे, पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि त्यांच्या मुखातून येणारे शब्द आम्हा सर्वांना आशीर्वाद देणारा असं होऊ दे. पुन्हा एक वार देवबापा, या सर्व विनंत्या आम्ही तुला अर्पण करत असताना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या यानेप्रमाणे. उद्या दिनांक 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता बाप्तिस्मा वर्गाची परीक्षा चर्चमध्ये घेण्यात येईल. विद्यार्थी व पालक आणि सन्मान्य पंच आणि मंडळीचे सिनियर पाळक साहेब आपण या परीक्षेसाठी उपस्थित असावं. उद्या सकाळी 10 वाजता चर्चमध्ये बाप्तिस्म्याची परीक्षा घेणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांनी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. मंडळीचे सर्व सन्मान्य पंच मंडळ आपण आणि पाळक वर्गाने परीक्षेसाठी उपस्थित असावं. सोबतच प्रियांनो, कार्यक्रमाची पत्रिका आपल्याला देण्यात आलेली आहे. जर मिळाली नसेल तर चर्च सुटण्यावर आपण सगळ्यांनी आपापली प्रत घ्यावी. मी कार्यक्रम पत्रिका वाचतो. सुवार्तालय चर्च नंदुरबार, झावळ्याचा रविवार, मौंदी गुरुवार, उत्तम शुक्रवार व पुनरुत्थानाच्या रविवारचे कार्यक्रम. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. दिनांक 29 मार्च 2026 ते 5 एप्रिल 2026. वचनाची जी सेवा आहे ती रेव्हरंड सुशीलाबाई पांडे, रेव्हरंड स्टीफन चोपडे, पास्टर डेव्हिड मोजेस व पास्टर रविकांत गावित यांच्याकडून असणार आहे. दिनांक, वार, वेळ, ठिकाण, कार्यक्रम आणि संदेश व चालक यानेप्रमाणे असेल. आजचा आपला 8:15 प्रभात फेरी झालेली आहे. 8:30 आपण भक्ती उपासना करीत आहोत. सोमवार दिनांक 30 सायंकाळी 7 वाजता उपासना असणार आहे आणि संदेश असणार आहे पास्टर डेव्हिड मोजेस यांच्याकडून. 31/3 मंगळवार सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये संदेश होईल आणि पास्टर रविकांत गावित वचनाची सेवा करतील. 1/4 बुधवार सायंकाळी 7 वाजता उपासना आणि संदेश चर्चमध्ये होईल. रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब वचनाची सेवा करतील. 2/4 मौंदी गुरुवार सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये उपासना व प्रभुभोजन विधी होईल. रेव्हरंड सुशीलाबाई पांडे सेवा करतील. 3/4 उत्तम शुक्रवार सकाळी 9 वाजता चर्चमध्ये उपासना संदेश होईल. रेव्हरंड सुशीलाबाई पांडे यांच्याकडून. 4/4 शनिवार सायंकाळी 7 चर्चमध्ये उपासना आणि संदेश होईल. रेव्हरंड सुशीलाबाई पांडे. 5/4 पुनरुत्थानाचा रविवार सकाळी 7 वाजता चर्चमध्ये उपासना आणि संदेश रेव्हरंड सुशीलाबाई पांडे.
वरील कार्यक्रमासाठी प्रार्थना करावी. सर्व कार्यक्रमांना वेळेवर सुरुवात होईल. ईस्टर संडेला उपकारस्तुतीचे विशेष दान घेण्यात येईल. सुवार्ता लाईन चर्च नंदुरबार ही पत्रिका आपणाला चर्च सुटल्यावर देण्यात येईल. कृपया प्रत्येकाने आपली प्रत घ्यावी. सोबतच दिनांक 2 एप्रिल 2026 सकाळी 10 वाजता शारोन या ठिकाणी बाप्तिस्मा देण्यात येईल. शारोन या कॅम्पस या ठिकाणी. तर उद्या परीक्षा होईल आणि 2 एप्रिलला सकाळी 10 वाजता शारोन या ठिकाणी लेकरांना बाप्तिस्मा विधी हा देण्यात येईल. प्रियजन हो, आपल्या मंडळीच्या सिनियर पाळकांना आपण सन्मानित करणार आहोत. सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब यांना डायस्प्रिंग युनिव्हर्सिटी ऑफ रिसर्च फाउंडेशन ही एक अमेरिकन युनिव्हर्सिटी आहे. नॅशनल असोसिएशन थिओलॉजिकल या संस्थेच्या द्वारे पाळक साहेबांना डायरेक्टर ऑफ ख्रिश्चन मिनिस्ट्रीज या सेवा कार्यासाठी व त्यांच्या 40 वर्षापेक्षा प्रदीर्घ पाळकीय सेवेसाठी या संस्थेने सन्मानित केलेलं आहे. आपल्या मंडळीकडून देखील आपण पाळक साहेबांना सन्मानित करणार आहोत. मी आपल्या मंडळीचे सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सरांना विनंती करतो, सर प्लीज आपण पुढे यावं. आणि आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब, आपणाला ही विनंती आहे, कृपा करून आपण पुढे या. आपण पाळक साहेबांचा सत्कार करू, त्यांना सन्मानित करू. आपण सर्व टाळ्या वाजूया. मी मान्यवरांचा आभार मानतो. पुन्हा एखाद देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी सुमधुर गीत आजच्या प्रसंगाला अनुलक्षून क्वायरकडून आपण ऐकणार आहोत. तर क्वायर, आपण पुढे या व गीत गायनाची सेवा करा. हॅलो 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 हॅलो.
बादशाह को बेटी यरूशलेम की देख अपने बादशाह को ऐसा गरीब शौकत दिखा रहा है ऐसा गरीब शौकत दिखा रहा है रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है देखो यरूशलेम आ रहा है देखो यरूशलेम में ये कौन आ रहा है बंदा खुदा है कल आया मियान है कल बंदा खुदा है कल आया मियान है कल कैसा समा खुशी आंखों में छा रहा है कैसा समा खुशी रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है देखो यरूशलेम में ये कौन आ रहा है देखो यरूशलेम में ये कौन आ रहा है रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है रोशन का जो नगमा दिल को लुभा रहा है देखो यरूशलेम में ये कौन आ रहा है देखो यरूशलेम में ये कौन आ रहा परमेश्वराला धन्यवाद असो या सुमधुर गीतासाठी. प्रभुदेवा क्वायरची सेवा खूप आशीर्वादित करो. प्रियजन हो, ज्या उत्साहाने आपण हे गीत ऐकत असताना जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत होतं की किती आनंदाने ख्रिस्ताचं यरूशलेमेमध्ये स्वागत झालेलं आहे, याचा शास्त्र भाग आपण वाचू. त्यासाठी मत्तय 21 अध्याय आपण काढू. खरं पाहिलं असता 3ही शुभवर्तमानामध्ये त्याचा उल्लेख आहे, परंतु आज आपण मत्तयाच्या 21 अध्यायामध्ये त्याचं वाचन करूया. या 21 अध्यायातली जी पहिली 11 वचनं आहे ती येणेप्रमाणे आहेत. यरूशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश. ते यरूशलेमे जवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने 2 शिष्यास असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्यावर शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली.
काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित. ऊर्ध्वलोकी होसान्ना. तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. देवाप ही वचने आशीर्वादित करो. पहा प्रियांनो, वर्णन किती सुंदर आहे. तीनही शुभवर्तमानामध्ये ह्याचं वर्णन आहे. आणि ह्या शेवटल्या सप्ताहामध्ये म्हणजे शुक्रवारी वधस्तंभावरती ख्रिस्ताला खिळलं जाईल. पुनरुत्थानाच्या रविवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी ख्रिस्त पुनरुत्थित होईल. तर आता थोडंसं या पद्धतीने या शास्त्र भागाकडे बघा की आता प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये येऊन येथून पुढे जो शेवटला आठवडा आहे तो या भूतलावरचा माणसांमध्ये, लोकांमध्ये त्याचा राहण्याचा आठवडा आहे. हा संपूर्ण सप्ताह जो आहे, या सप्ताहामध्ये ख्रिस्ताने या यरुशलेमेमध्ये जो प्रवेश केलेला आहे तो 3 वेळा ख्रिस्ताने या यरुशलेमेत प्रवेश केला. म्हणून पहा, वचनाची सुरुवात काय झालेली आहे. बेतफगे येथवर ते येऊन पोचले आणि बेथानीवरून ते बेतफगे आणि बेतफगेहून पुढे यरुशलेमेकडे आले. आता यासाठी आम्हाला पवित्र शास्त्रातला नकाशा जो पवित्र शास्त्राच्या शेवटल्या पानावर दिलेला आहे तो तुम्हाला बघता येईल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तो नक्कीच बघा. सांगायचं तात्पर्य हे की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी येत आहे, परंतु येत असताना त्याचं जे येणं आहे ते येणं कशा प्रकारचं आहे. जयोत्सवाचं त्याचं येणं आहे. व हे जे येणं आहे ते येण्यासाठी त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं की तुम्ही समोरच्या गावात जा आणि एक शिंगरू तुम्हाला दिसेल, परंतु ते शिंगरू गाढवीच्या जवळ असेल, ते सोडून माझ्याकडे आणा. येशू ख्रिस्ताने या शिष्यांना एक आज्ञा केली की ते शिंगरू सोडून माझ्याकडे आणा. शिष्य गेले आणि त्यांनी त्या आज्ञेचं पालन केलं आणि ते शिष्य सोडून ख्रिस्ताकडे आणलं. बरं, ते आणत असताना कोणी तुम्हाला म्हटलं की हे तुम्ही का सोडताय, तर त्यांना म्हणा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि प्रभूला याची गरज आहे म्हणून ते तुम्ही द्या. एवढंच नाही तर संदेष्टे जे होते त्या संदेष्ट्यांनी जे अगोदर सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून हे झालं. बरं, संदेष्ट्यांनी काय सांगितलं होतं? वचन 4 बघा. संदेष्ट्यांनी जे सांगितलं होतं ते पूर्ण होण्यासाठी या घटना घडल्या. आता पवित्र शास्त्र वाचण्याची एक छोटीशी पद्धत मी तुम्हाला सांगतो. आता हे जे 4थं वचन आहे त्या 4थ्या वचनाकडे बघून सरळ आपल्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या ठिकाणी तळटीपा किंवा फुटनोट दिलेल्या आहे त्या तुम्ही बघा. जर तुम्ही रिवाइज व्हर्जन नावाचं जे पवित्र शास्त्र जे सगळ्यांकडेच आहे, तुम्ही आणि मी तीच प्रत वापरतो, सगळ्यात खाली या आणि जे छोट्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे बघा, बारीक 21:5 जखऱ्या 9:9. आता हा जो 21:5 जे दिलेला आहे ते काय आहे, तर 21वा अध्याय त्यातलं जे 5वं वचन आहे. कृपा करून बघा पवित्र शास्त्रात खाली जी तळटीप दिलेली आहे, फुटनोट दिलेली आहे. तर 21व्या अध्यायाचं 5वं वचन आहे ते असं आहे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आता हे जे 5वं वचन आहे हे कुठं आहे, तर जखऱ्या 9:9 या ठिकाणी आहे. ही एक पद्धत आहे पवित्र शास्त्र वाचायची. पुष्कळ वेळेला आपण वरचा भाग वाचतो आणि खालच्या गोष्टी वाचत नाही. तर 21व्या अध्यायातलं 5वं वचन तुम्हाला कुठे सापडेल, जखऱ्याच्या 9व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये सापडेल. पुढे बघा 21व्या अध्यायाचं 9वं वचन आहे. काय आहे 21:9, आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत म्हणाले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना. ते स्तोत्रसंहिता 118 वचन 25 आणि वचन 26 या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. तर ह्या तळटिपाही कधी कधी आपण वाचल्या पाहिजे. का वाचल्या पाहिजे, तर बघा येशू ख्रिस्ताने काय म्हटलं होतं की कोणी तुम्हाला म्हटलं की का सोडताय, तर संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण होण्यासाठी हे सोडत आहे. मग जखऱ्या संदेष्टा येशू ख्रिस्ताच्या किती वर्ष अगोदर या भूतलावर होता, तर तो 500 वर्षापेक्षा अधिक काळ अगोदर या भूतलावर होता. याचा अर्थ जखऱ्याने सांगितलं की ख्रिस्तासाठी शिंगरू दिलं जाईल किंवा सियोन कन्येला सांगा की तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. 500 वर्षा अगोदर जखऱ्याने जे सांगितलं मध्ये 500 वर्षाचा काळ गेला आणि हा सर्व काळ पूर्ण झाल्यानंतर हे भविष्य पूर्ण झालंय. म्हणून यरुशलेमेमध्ये ख्रिस्ताचा जो प्रवेश आहे तो काय साधा सुद्धा प्रवेश नाही आहे.
आजची जी घटना आहे ती साधीसुधी घटना नाही आहे. ती घटना हे दाखवते की देव खरं बोलतो. देव आपल्या संदेष्टांच्या द्वारे लोकांसंगती बोलतो आणि संदेष्टांच्या द्वारे जे सांगितलं आहे ते खरं आहे, त्याची सत्यता पडताळून देतो. बरं, शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा, ते शिंगरू सोडून आणा. ही एक आज्ञा होती त्यांना. शिष्यांना ती आज्ञा होती आणि त्या आज्ञेचं त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि त्यांनी ती आज्ञा पाळून ख्रिस्तासाठी ते शिंगरू घेऊन आले. आणि शिंगरू घेऊन आल्यानंतर वस्त्र त्याच्यावर टाकली, ख्रिस्त त्यावर बसला आणि मग तो जात असताना लोक समुदाय गजर करू लागला, होसान्ना होसान्ना असं म्हणू लागला, प्रभूची स्तुती करू लागला. आज्ञापालन या ठिकाणी शिष्यांनी केलं. शिष्यांना जे सांगितलं ते शिष्यांनी केलं आणि हे आज्ञापालन करून ते पुढे गेले. आजच्या दिवसाला ही घटना घडली. नंतर मग आपण जर आपल्या कालगणनेनुसार बघितलं तर सोमवारचा जो दिवस येतो तो पुढील वचनं आम्हाला वाचायला मिळतात. आणि मंगळवारी अंजिराच्या निष्फळ झाडाला तो शाप देतोय. बुधवारच्या दिवशी त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न विचारले जातात, वचन 23 पासून पुढे. गुरुवारच्या दिवशी तो माडीवरचं भोजन घेतो, ज्याला आपण अप्पर रूमवरचं त्याचं भोजन किंवा लास्ट सफर आपण म्हणतो. आणि मग शुक्रवारी वधस्तंभावरचे 7 उद्गार. शनिवारी आपण आपल्या मतांगीकाराप्रमाणे म्हणतो की तो मृतलोकात उतरला. आणि रविवारी आपण पुनरुत्थानाची ती धन्य आशा घेऊन पुनरुत्थानाचा उपदेश देतो. हप्ताभरामध्ये, सप्ताहभरामध्ये झालेल्या या सगळ्या गोष्टी आहे. बरं, आता या सगळ्या घटनेकडे बघत असताना कोण कोण तुम्हाला दिसतं बघा या शास्त्रामध्ये. शिष्य दिसत आहेत, 2 शिष्यांना पुढे पाठवलेलं आहे, शिंगरू आहे ते घेऊन आलेले आहे. लोकसमुदाय आम्हाला दिसतोय नाही का? आणि हे लोकसमुदाय मोठ्या उत्साहाने, आनंदाने प्रभूचा गौरव करत आहे, प्रभूच्या नावाला धन्यवाद देत आहे. आणि संपूर्ण शहर गजबजलेलं आहे. लहान लेकरं विशेषतः आम्हाला दिसत आहेत की जी होसान्ना होसान्नाचा गजर करतायत आणि होसान्नाचा गजर करून ख्रिस्ताला हे सगळे आळवतायत. पुढे शिष्य समुदाय आम्हाला दिसतो. परंतु थोडंसं अजून तुम्ही खाली आलात तर मंदिराचे जे याजक आहेत आणि मंदिराचे जे शास्त्री लोक आहेत ते गजर करणाऱ्या मुलांना थांबवतायत. वचन 15 बघा, 15चा शेवटला भाग. गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक शास्त्री रागावले. येशू ख्रिस्त इतक्या आनंदाने, येशू ख्रिस्ताचं स्वागत झालेलं आहे आणि ख्रिस्ताचं इतक्या आनंदाने स्वागत झालेलं असताना लोकसमुदायामध्ये 2 वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला दिसून येतात. काय दिसून येतात प्रतिक्रिया? तर या प्रतिक्रिया काय आहे तर एक प्रतिक्रिया अशी आहे की लोकांनी आनंदाने स्वागत केलं, परंतु दुसऱ्या बाजूने लोकांनी ख्रिस्ताला नाकारलं, याजकांनी ख्रिस्ताला नाकारलं आणि म्हटलं की ह्या मुलांना शांत राहायला लावा, ह्या मुलांना गजर करायला लावू देऊ नका, यांना घोषणा करू देऊ नका. प्रियांनो, प्रत्येकाचा उद्देश वेगळा दिसतो. लेकरांचा उद्देश आहे प्रभूची स्तुती करणं, त्याचं आगत स्वागत करणं. शिष्य समुदाय आणि लोकांचा जो समुदाय आहे त्यांची इच्छा आहे की येशूचं स्वागत करून त्याला यरुशलेमेमध्ये आणलं. वस्त्र त्यांनी टाकल्या, डहाळ्या त्यांनी टाकल्या, गीत गात गजर करत ते यरुशलेमेत घेऊन आले. प्रियांनो, हे झालं मनुष्याच्या दृष्टिकोनातून किंवा मनुष्याची प्रतिक्रिया की त्यांनी आपला दृष्टिकोन हा ठेवला की येशू हा राजा आहे आणि येशू हा राजा आम्हाला सोडवण्यासाठी आलेला आहे. वास्तविक अनेकांना असं वाटत होतं की येशू आता आपलं राज्य स्थापन करेल आणि येशूचं राज्य स्थापन झालं की आपल्याला फार चांगल्या जागा मिळतील. आणि म्हणूनच त्या शिष्यांची आई त्यांच्याकडे येऊन म्हणते की एकाला उजवीकडे एकाला डावीकडे बसण्याची आपण परवानगी द्या. त्यांना असं वाटत होतं की येशूचं राज्य या जगातलं आहे, या जगामध्ये येशू आता आपलं राज्य स्थापन करणार आहे. परंतु येशूला आपलं राज्य या जगात स्थापन करायचं नव्हतं, त्याचं राज्य तर सार्वकालिक होतं. म्हणून तो घोड्यावरती बसून आलेला नाही, शिंगरावरती बसून आला. संदेष्टांनी म्हणजे जखऱ्याने आणि मिखाने आम्हाला अगोदरच ते सांगून ठेवलं की तो सौम्य आहे, तो लीन आहे आणि म्हणून तो शिंगरावर बसून येत आहे. त्याला कल्ट असं म्हटलेलं आहे. आणि कल्ट म्हणजे असं शिंगरू की ज्याच्यावर कोणी कधी बसलेलं नाही आहे, असं गाढवीचं पिल्लू की ज्याच्यावर कोणी कधी बसलेलं नाही आणि त्याच्यावरून बसून येणारा जो व्यक्ती असतो तो नम्र आहे, लीन आहे, स्वतःला लीन आणि नम्र सांगणार आहे, असा तो आहे. बघा प्रियांनो, लोकांचा उद्देश होता त्याला उंच करण्याचा, परंतु येशूचा उद्देश होता स्वतःला प्रगट करण्याचा. ह्या यरुशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याला येशूचा काय उद्देश आहे? पहिला उद्देश येशूचा बघूया, तो म्हणजे आम्हाला याच वचनांमध्ये पाहायला मिळतो. तो म्हणजे येशूचा जो उद्देश आहे
तो उद्देश स्वतःला प्रगट करण्याचा आहे किंवा मी मसीहा आहे हे दाखवण्याचा आहे. कारण की बघा, वचन 1 ते 4 मध्ये तुम्ही बघा की तो काय म्हणतो की तुम्ही जा, ते सोडून आणा, आणि मग तो त्याच्यावर बसतो. आणि वचन 6, शिष्यांनी आज्ञेप्रमाणे केलं आणि मग ते येशूला घेऊन आले. येशूचं जे येणं आहे ते येशूचं येणं स्वतःचं राजवैभव दाखवतं, किंवा येशूचं जे येणं आहे हा येशूचा येण्याचा फार महत्वाचा भाग आहे. एक वचन तुम्हा सगळ्यांसाठी मी वाचू इच्छितो. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय कृपा करून आपण काढा. लुकाचं शुभवर्तमान 18वा अध्याय आणि वचन 31 बघा. वचन 31, तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पहा, आपण वर यरुशलेमेत चाललो आहोत आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टांच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. येशूने अगोदरच शिष्यांना कल्पना दिली होती. जसं मी म्हटलं की 3ही शुभवर्तमानामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील, मत्तै, मार्क आणि लूक. योहानामध्ये या गोष्टीला थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे पुढचं स्पष्टीकरण देऊन योहानाने लिहिलेलं आहे. परंतु एंट्री करण्याचा, येण्याचा जो प्रसंग आहे तो 3 लेखकांनी लिहिला. त्यापैकी येशूने आपल्याबद्दल काय म्हटलंय, मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टांच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. याचा अर्थ येशूचा यरुशलेमेमध्ये येण्याचा पहिला उद्देश हा होता की संदेष्टांनी जे लिहिलंय ते पूर्ण व्हावं. देवाने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण व्हावं, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये येत आहे. लोकांना राजा पाहिजे म्हणून नाही, येशूला मान सन्मान पाहिजे म्हणून येशू यरुशलेमेत येत आहे असं नाही, लोकांनी त्याच्यासाठी डहाळ्या टाकाव्यात म्हणून येशू येतोय असं नाही, लेकरांनी त्याच्यासाठी गजर करावा, लोकांनी त्याच्यासाठी उंच स्वराने गावं म्हणून तो येत आहे असं नाही. प्रियांनो, एकच उद्देश येशू ख्रिस्ताचा आहे, तो म्हणजे संदेष्टांच्या द्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण होण्यासाठी. आणि ह्या वलांडण सणामध्ये ख्रिस्त येत आहे. जर तुम्हाला अजून ह्याची माहिती हवी असेल तर निर्गमाचं पुस्तक किंवा थोडंसं अजून जर तुम्ही मागे गेला तर 12वा अध्याय तुम्ही निर्गमाचा वाचू शकता. आज आपणाला विनंती करेन की निर्गमाचा 12वा अध्याय वाचा आणि या 12व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासूनच तुम्हाला वलांडण सणाविषयी वाचायला मिळेल. आणि हा जो वलांडण सण आहे हा सण साजरा करण्यासाठी हे लोक यरुशलेमेमध्ये येत होते. येशू ख्रिस्ताला वलांडण सण साजरा करायचा आहे. वलांडण सण हा याच्यासाठी साजरा करत होते की इस्रायली लोक मिस्राच्या गुलामगिरीत होते. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मिस्राच्या गुलामगिरीतून काढलं त्या रात्रीची आठवण म्हणून वलांडण सण हे लोक पाळत होते. वलांडणामध्ये असं करायचे की एक कोकरा घ्यायचे, त्याचं रक्त दार बाह्याला म्हणजे दाराच्या चौकटीला लावायचे आणि त्याचं जे मांस आहे ते भाजून बेखमीर भाकरी सोबत पायामध्ये जोडे, हातात काठी आणि कडू भाजी ही घेऊन आपल्या घरातल्या सगळ्या लोकांसोबत घाईघाईने ते जेवण खायचं. आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर कमी असतील तर आपल्या शेजारच्यांना बोलवायचं आणि त्यांच्यासोबत एकत्र होऊन सकाळपर्यंत ते मांस ठेवायचं नाही, ते अन्न पदार्थ ठेवायचे नाही, अशी घाईघाईने खायची ही वलांडणाची पद्धत होती. जर यहुदी कॅलेंडर बघितलं तर निसान नावाचा एक महिना यहुदी लोकांचा येतो. तो मार्च आणि एप्रिल, आपला महिना मार्च आणि एप्रिल त्यांचा आहे निसान महिना. निसान महिन्याच्या 14 तारखेला त्यांना वलांडण सण पाळायचा होता. हा वलांडण सण 1 दिवसाचा होता. वलांडण सण 14व्या दिवशी पाळला जायचा. 15व्या दिवसापासून 21व्या दिवसापर्यंत बेखमीर भाकरीचा सण हे लोक पाळतात. आताही ते पाळतील. आणि बेखमीर भाकरीच्या सणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. म्हणजे गुरुवारी वलांडण सण झाला आणि शुक्रवार पासून बेखमीर भाकरीचा सण म्हणजे 7 दिवसाचा सण सुरू झाला. आणि ह्याचं प्रतीक म्हणून सगळ्यात अगोदर कोकरा मंदिरात आणला जायचा. 5 दिवस अगोदर एक कोकरा मंदिरात आणला जायचा. त्या मंदिरामध्ये आणून याजक त्याच्यावरती हात ठेवायचे, याजक त्याची तपासणी करायचे आणि त्या कोकऱ्याला त्या मालकासोबत परत पाठवायचे. आणि 5व्या दिवशी पुन्हा तो मंदिरात आणायचे आणि मग त्याला अर्पण केलं जायचं. म्हणजे आजपासून 5वा दिवस तुम्ही बघा, बरोबर शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केला गेला, मारला गेला. प्रियांनो, पवित्र शास्त्राची ही अशी गुंफण फार सुंदर आहे.
फार सुंदर परमेश्वराने ते गुंफून ठेवलेलं आहे. निर्गमाच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की वलांडन सण कसा असणार आहे. आणि इकडे बघा 21व्या अध्यायामध्ये मत्तयाच्या की ते वलांडनाच्या या सणासाठी पुढे आणि पुढे जात आहे. बेखमीर भाकरीचा सण पुढे तयार होणार आहे. सांगायचं तात्पर्य हे की प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सगळं केलं, त्यामागे एकच उद्देश होता की संदेश त्यांनी जे सांगितलेलं आहे ते पूर्ण झालंच पाहिजे. मग प्रियांनो, जुना करार वाचणं त्यासाठी गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला आपण नवीन कराराला जास्त महत्त्व देतो आणि फक्त नवीन करारातली पुस्तकं वाचतो. आम्हाला असं वाटतं की जुन्या करारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या वाचायच्या कशाला, पण नाही. येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये आला त्याच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण होण्यासाठी. आणि म्हणूनच मी आपणाला हे रेफरन्स पवित्र शास्त्रातून दाखवले की जकर्याने त्यांना सांगितलं होतं की ते पूर्ण झालं पाहिजे. बरं, एवढंच नाही तर जे गजर करणारे मुलं होते ते जर स्तोत्र 118, 25 आणि 26 तुम्ही वचन वाचाल तर त्याच्यामध्ये पण तेच म्हटलेलं आहे की तान्ही मुले यांच्याद्वारे तू आपली स्तुती करून घेतोस. मग दावीद राजाला हे का माहिती पडलं? दावीद राजा तर ख्रिस्ताच्या किती पिढ्या अगोदर आला. एवढ्या पिढ्या अगोदर येऊन सुद्धा तो म्हणतो की ही लहान लेकरं प्रभूचा गजर करतील. बघा, हे सत्य आहे की पवित्र शास्त्र कुठंच विसंगत नाही आहे. पवित्र शास्त्र सत्य आहे ह्याचा हा एक अजून पुरावा आम्हाला मिळतो. जे संदेश त्यांनी सांगितलं होतं ते ख्रिस्ताने पूर्ण केलं आणि ख्रिस्ताला ते पूर्ण करायचं होतं, म्हणूनच ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने आला. आता दुसरं कारण बघूया की येशूने यरुशलेमेमध्ये जे येणं केलं ते वचन 5 प्रमाणे केलं. बघा, सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? सौम्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? मनाचा लीन असा आहे. आणि म्हणूनच मत्तई 11:28 मध्ये तो काय म्हणतो? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि 29व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व मी लीन, त्या माझं जू तुम्ही आपणावरती घ्या. प्रभू येशू ख्रिस्त मसीहा असल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. कारण की बघा, येशूने आपली ओळख लोकांना दिली की मी मसीहा आहे. कसा मसीहा आहे? तर लीन असा मसीहा आहे, सौम्य असा मसीहा आहे. हेच आपल्याला यशया 7:14 ह्याच्यामध्ये वाचायला मिळेल. आपण रेफरन्स लिहून घ्या, वेळेअभावी आपण वाचणार नाही, आपण नंतर त्याचं वाचन करू शकता. यशया 7:14 आणि मिखा 5वा अध्याय 2रं वचन. मिखा 5वा अध्याय 2रं वचन. या ठिकाणी ख्रिस्ताने आपल्याला प्रकट केलं की मी तो मसीहा आहे जो येणार, माझ्याविषयी ज्याच्याविषयी सांगितलेला आहे तो मी मनाचा सौम्य आहे, मनाचा लीन आहे, त्या माझा तुम्ही स्वीकार करा. मिशहाक हा एक इब्री शब्द आहे आणि मिशहाक या शब्दाचा अर्थ होतो अभिषेक केलेला किंवा अभिषेक झालेला. आणि ह्या मिशहाक शब्दाला ग्रीक भाषेमध्ये ख्रिस्तॉस म्हटलेला आहे. ख्रिस्तॉस म्हणजे ख्रिस्त. आणि म्हणूनच आपण येशूला येशू ख्रिस्त असं म्हणतो. त्याच्या मागे कारण हे आहे की येशू हा मसीहा आहे. मसीहा म्हणजे सोडवणारा, उद्धार करणारा. बघा, आमचा ख्रिस्त यरुशलेमेमध्ये आला, त्याच्या मागे दुसरा उद्देश आहे की तो मसीहा आहे हे लोकांनी ओळखावं. तो ख्रिस्त आहे, सोडवणारा आहे, अभिषिक्त आहे हे लोकांनी ओळखावं. कालांतराने असं झालं, नवीन करारामध्ये आपण जसं वाचतो प्रेषितांची कृत्य आणि मग शिष्य पांगले, शिष्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुवार्ता सांगितली. त्या प्रकारे थोमा भारतामध्ये आला, आशिया खंडामध्ये थोमाने सुवार्ता सांगितली येशूच्या 12 शिष्यांपैकी. परंतु बाकीचे जे शिष्य होते, कोणी रोमला गेलं, कोणी स्पेनला गेलं, कोणी इटालीला गेलं, वेगवेगळ्या प्रांतामध्ये ते लोक गेले आणि तेथे जाऊन ते सुवार्ता सांगायचे. त्यावेळेला त्यांचा छळ व्हायचा आणि अशा छळामध्ये लोकांना टिकून राहायसाठी त्यांनी एक नवीन पद्धत अवलंबली. आणि ती पद्धत म्हणजे हातावरती माशाचं चित्र गोंदवणे, गळ्यामध्ये माशाचं चित्र किंवा मोराचं चित्र तयार करणे, किंवा ज्या जहाजाने ते प्रवास करत त्या जहाजाला माशाचं चित्र देणं, किंवा ज्या घरात ते राहत असत त्या घरावरती मोर किंवा माशाचं चित्र तयार करणं, हे ते करत होते. आता जो यहुदी इतिहासकार आहे जोसेफस, त्याने आपल्या पुस्तकात हे म्हटलेलं आहे की लोकांना न बोलता मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ताचा आहे, माझा मसीहा येशू ख्रिस्त आहे, हे दाखवायचं कसं?
तर ते माशाचं चित्र एकमेकांकडे बघून किंवा माझ्याकडे ते माशाचं चित्र माझ्या हातावर, माझ्या घरावरती किंवा माझ्या प्रत्येक वस्तूवरती जर ते आहे, तर आपोआप लोकांना समजायचं की हा ख्रिस्ती आहे, हा येशूवर विश्वास ठेवणार आहे. न बोलता सुवार्ता त्यांनी छळाच्या काळामध्ये त्या पद्धतीने गाजवली. ख्रिस्टॉस म्हणजे ख्रिस्त, आणि ख्रिस्टॉस ह्यालाच थोडंसं जर तुम्ही अभ्यास केलं तर मासा असं तुम्हाला दिसून येतं. आणि म्हणूनच ख्रिस्ती जगतामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला माशाचं चित्र बघता तर ते ख्रिस्त किंवा मसीहा आहे किंवा मी मसीहाचा फॉलोअर आहे, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा आहे, हे ते दाखवतात. प्रियांनो, येशूचं यरुशलेमेमध्ये येणं मी मसीहा आहे हे दाखवायसाठी तो आला. आणि हेच मग शास्त्र्यांना परुषांना आवडलं नाही. खालच्या वचनामध्ये बघा, शास्त्री आणि परुषी का रागवले बरं? हे लोक येशूच्या मागे जात आहे म्हणून ते रागवले नाही, लोक गजर करतायत म्हणून ते रागवले नाही. त्यांचा रागवण्याचा खरा मुद्दा हा होता की हा मसीहा कसं काय आहे? येशू स्वतःला मसीहा सांगतो, सोडवणारा सांगतो, उद्धारणारा सांगतो. आमच्या ग्रंथांमध्ये जे जखऱ्याने सांगितलेलं आहे, जे मिखाने सांगितलेलं आहे त्याच्याविषयी हा बोलतो. ह्याचा राग शास्त्र्यांना आणि परुषांना होता, कारण शास्त्री आणि परुषी अभ्यासक होते, पवित्र शास्त्राची माहिती त्यांना होती, आणि म्हणूनच ते येशूला विरोध करत होते. प्रियांनो, येशूचे यरुशलेमेमध्ये येणं हे आम्हाला हे दाखवतं की तो जसा लीन आहे, नम्र आहे, ती लीनता आणि नम्रता. पुढे म्हणजे तो स्वतः मसीहा आहे. संदेश त्यांनी सांगितलं ते खरं झालं, स्वतः मसीहा आहे हे त्याने दाखवलं. आता तिसरी गोष्ट, थोडंसं पुढे जाऊ. 9वं वचन बघा 21व्या अध्यायातलं. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वल की होसान्ना. आता होशान्ना हा जो शब्द आहे हा देखील इब्री भाषेमधून आहे. इब्री भाषेमध्ये त्याला होशियान्ना असं म्हटलेलं आहे. आता बोलण्याच्या ओघात आपण होसान्ना म्हणतो, तर होशियान्ना हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे की परमेश्वरा रक्षण कर, परमेश्वरा रक्षण कर. परंतु त्याचा खरा अर्थ स्वर्गात परमेश्वरासाठी जयघोष करा. होसान्ना ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला स्वर्गामध्ये परमेश्वरासाठी जयघोष करा. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तुम्ही स्तोत्र 118 वचन 25 आणि 26 कृपा करून लिहून घ्या. स्तोत्र 118 25 आणि 26 ते तुम्ही वाचू शकता, म्हणजे होसान्नाचा खरा अर्थ तुम्हाला वाचायला मिळेल. सोबतच स्तोत्र 47 तुम्ही वाचा आणि स्तोत्र 100 हे सुद्धा वाचा. या ठिकाणी आम्हाला होसान्ना या शब्दाचा खरा अर्थ कळतो की परमेश्वरा रक्षण कर किंवा स्वर्गामध्ये त्याचा जयघोष हो. ह्या लेकरांना कळलं, ह्या लोकांना कळलं की येशू ख्रिस्ताचा जयघोष या जगात झाला पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताचा जयघोष तुम्हाला आणि मला करायचा आहे. ख्रिस्ताच्या द्वारे तारण आहे, ख्रिस्ताच्या द्वारे सुटका आहे. हा येशू ख्रिस्त आम्हाला स्तुती करायला लावतो. बघा, ह्या लेकरांना कोणी सांगितलं नव्हतं. त्यांच्यासोबत कोणी मोठे लोक आम्हाला दिसतात का वचनामध्ये? 9व्या वचनामध्ये बघा, पुढे चालणारे मागे चालणारे लोक गजर करत आहे. लोक त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे अगोदर काय म्हटलेलं आहे की मुलं म्हटलेलं आहे. आणि शेवटल्या 11व्या वचनामध्ये जर तुम्ही जाल तर संदेष्टा, नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा आहे असं लोक समुदाय म्हणत आहे. लोक आहे, लेकरं आहे, शिष्य समुदाय आणि लोक समुदाय, एवढ्या 4 गटांनी येशूला उद्धारणारा असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, तुमची आणि माझी स्तुती कुठं आहे? आमचा तारणारा ह्या जगात आलाय, आमचा उद्धारक ह्या जगामध्ये आलाय, आणि आता तो आम्हाला पापापासून सोडवणार आहे. वधस्तंभावरती तो आपल्यासाठी बलिदान देणार आहे. मग आपण स्तुती करायला कमी का पडतो? खूप आनंद वाटतो ज्या वेळेला ही लेकरं मोठ्या आनंदाने, उत्साहाने झावळ्या तयार करण्यासाठी कालपासूनच तयारीत होते. अनेक वेळेला त्यांनी थर्मोकॉलचे बॉल आणले, वेगवेगळ्या त्यांच्या रंगीबेरंगी त्यांनी फुलं त्याच्यावर लावली. आनंद त्यांच्यामध्ये आहे. आणि हा आनंद बघून आम्हाला ह्याचं प्रमाण पडतं की जी स्तुती लेकरांनी केली, जी स्तुती लोकांनी केली, जी लोक समुदायाने केली, शिष्य समुदायाने केली, त्याचा भाग होण्याची कृपा आज सकाळी देवबापाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. म्हणून प्रियांनो, स्तुती करण्यासाठी कमी पडू नका. सुंदरशी गीतं या ठिकाणी गायली गेली. या सर्व गीतांच्या द्वारे प्रेरणा मिळते, एक प्रोत्साहन मिळतं. प्रियांनो, आमच्या प्रभूची स्तुती आमच्या जीवनातून झालीच पाहिजे. का? कारण तो आमचा उद्धारणार आहे. त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे. जक्कयाकडे बघा, जक्कयाला इच्छा होती येशूला बघण्याची,
येशूने म्हटलं की आज मला तुझ्या घरी उतरायचंय. त्याला आनंद वाटला आणि त्याने ख्रिस्ताला आपल्या घरी नेलं. नेत असताना म्हटलं की मग कोणाचं काय अन्यायाने घेतलं असेल मी चौपट परत करतो. येशूने म्हटलं की आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. जक्कयाच्या घराला किती मोठा आनंद झाला असेल की हा तारण पावलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला यहुदा इस्कारियोत बघा, येशू ख्रिस्तासोबत 24 तास राहिला, येशू ख्रिस्तासोबत 3-3.5 वर्ष तो राहिला, परंतु तारण मिळालं नाही. त्याने त्याची स्तुती केली नाही, त्याने देवाला धन्यवाद दिला नाही. एक पुस्तक मी आपल्याला सजेस्ट करतो, कृपा करून आपण वाचा. त्याची ई बुक आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देईन. जॉन मॅकआर्थर त्याचे लेखक आहे. पुस्तकाचं नाव आहे सेव्ह विदाउट अ डाऊट. सेव्ह विदाउट अ डाऊट. फार सुंदर पुस्तक आहे, तुम्ही ते वाचून पहा. त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे लेखकाने की तुमचं जे तारण झालेलं आहे ते देवाची स्तुती करण्यासाठी झालेलं आहे. आणि हे तुमचं जे तारण आहे हे कष्टाने नाही, तर ते देवाची कृपा आहे, देवाचं ते दान आहे. आपल्या तारणाला आपण कसं घेतो. त्या लोकांचं तारण झालं, त्या लोकांना आनंद मिळाला, त्या लोकांना स्वर्गीय राज्याचं वारीस होण्याचा भाग मिळाला. एवढंच नव्हे तर आज एवढी वर्ष झाली हे पवित्र शास्त्र आपण वाचतो. हे पवित्र शास्त्र वाचल्यानंतर त्या पिढीची आम्हाला आठवण येते की किती धन्य असेल ती पिढी की ज्यांनी येशूचं स्वागत केलं. किती धन्य असेल ती पिढी की त्यांना येशूला स्वागत करण्याचा सन्मान मिळाला, त्यांना येशूसाठी पायघड्या टाकण्याचा सन्मान मिळाला. प्रियांनो, ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो कदापि बदलत नाही. आज आपल्या मनामध्ये त्याचं स्वागत करा. आज आपल्या मनामध्ये त्या डहाळ्या तुम्ही टाका. आज आपल्या मनामध्ये सुंदरशा फुलांची जणू काय एक चादर पसरा आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला तुम्ही येऊ द्या. काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीला थोडासा जोर देऊन आपण केल्या पाहिजे. प्रियांनो, यरुशलेमेमध्ये येशूचं जे स्वागत आहे ते स्वागत किती आनंदाने झालेलं आहे. लोकांचे उद्देश फार वेगळे आहे, परंतु येथे येशूचा उद्देश आहे. संदेश त्यांनी जे सांगितलं ते पूर्ण झालं पाहिजे. येशूचा जो दुसरा उद्देश होता तो म्हणजे मी मसीहा आहे हे लोकांना समजावं म्हणून. आणि तिसरा उद्देश म्हणजे लोकांनी त्याची स्तुती करावी आणि स्वतःचं तारण मिळवून घ्यावं म्हणून. हे 3 गोष्टी आपण घेऊन जा. आपलं तारण, देवाची स्तुती, मसीहाला ओळखणं आणि संदेश त्यांचं वचन पूर्ण करणं. एवढ्या छोट्याशा सारांशामध्ये आजच्या उपदेशाला आपण थांबवूया. प्रार्थना करू. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, छोटासा शास्त्रभाग तू आम्हास या सुंदरशा घटनेच्या द्वारे दाखवतोस. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की येशूचं स्वागत आनंदाने यरुशलेमेत झालं. लोकांचे उद्देश, शास्त्री पुरुषांचे उद्देश वेगळे होते, परंतु आमचा उद्देश हाच आहे जो ख्रिस्ताचा होता. संदेश त्यांनी जे वचन सांगितलं ते पूर्ण करण्यासाठी, लोकांना तारण देण्यासाठी आणि आमच्या मुखाने तुझी स्तुती करण्यासाठी. दे बापा, आमच्या मुखाने सदैव तुझी स्तुती हो. आम्हा प्रत्येकाचं तारण तू कर. एवढंच नव्हे तर संदेश त्यांनी जे सांगितलं ते आम्ही कदापि विसरू नये. संदेश त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही वाचत राहाव्या आणि त्या आमच्या जीवनाला लागूकरण करून वचनानुसार जीवन जगावं यासाठी तुझी कृपा दे. या सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम अतिशय आशीर्वादित होऊ दे पित्या. येणारे आमचे सर्व पाळक बंधू आणि येणारे आमच्या सन्मान्य वक्त्या, त्यांचं येणं आशीर्वादित होऊन मंडळीला एक आत्मिक लाभ दे, आत्मिक आशीर्वाद दे. दयाळू दे बापा, या सर्व स्वाद्वारे तुझा गौरव होऊ दे. सोबतच तरुण संघ, संडे स्कूल, महिला मंडळ यांची जी तयारी प्रभू गौरवी सेवा कार्यासाठी सुरू आहे, शहारोन, दुधाळे शिवार आणि या आमच्या प्रिय मंडळ्या, दे बापा, ह्या सगळ्यांच्या तयाऱ्या तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आणि या सर्वस्वाचा मान सन्मान तुला मिळो. गौरवी सेवा करत असताना क्वायर, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूल आणि आमचे सर्व युनिट या सगळ्यांना तुझी कृपा अनुग्रह दे. प्रतिवर्षाप्रमाणे दे बापा, आम्हाला ह्या पवित्र दिवसांमध्ये, या सप्ताहामध्ये तू चालवतोस, या वर्षाचाही भाग होण्याची कृपा दे. व होणारे सप्ताहभराचे कार्यक्रम, पॅशन वीक, पवित्र सप्ताह आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचा होऊ दे. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. आशीर्वादासाठी मी डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करेन, आपण पुढे येऊन आशीर्वाद द्या आणि मग एक गीत गाऊ आणि एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमचे ऋणी ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सुटे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळात तुझेच आहे. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून बंधूंना शांती, विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे आक्षेप प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या SM ट्रस्टच्या सर्व सेवाकार्याबरोबर, एस चर्चच्या आमच्या सर्व मंडळांबरोबर आणि या विश्वातील अखिल ख्रिस्ती महामंडळाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.